पुस्तक पेरियार व्ही रामास्वामी. आपण पाहणार आहोत पेरियार रामास्वामी यांच्या नावासंबंधी थोडेसे. रामास्वामी पेरियार यांचे गाव तमिळनाडूतील इरोडा. तामिळनाडूतील प्रसिद्ध देव म्हणजे व्यंकटेश्वरय्या. व्यंकटेश्वरा म्हणजे सर्वाचा पिता मानण्यात येतो. रामास्वामी पेरियार म्हणजे इरोडावासी. तामिळाचे व्यंकटेश्वरासारखे म्हणून व्ही रामास्वामी ठरले आहेत. याच अर्थाने यांचा तामिळी जनतेचा पिता तथा तांताई म्हणून गौरविण्यात आले होते. रामास्वामी यांच्या नावाच्या समोर नायकर असे एक ब्रीदावली लावण्यात येते. रामास्वामी हे तमिळनाडूतील कन्न व नायकर जमिनीतील जन्मले आहेत. पूर्वी जातीच्या नावाने अगोदर संबोधून नामोल्लेख करण्याच्या अनिष्ट परंपरेनुसार नायकर हे ब्रीदावली नावा अगोदर लावतात. नायकर व्ही रामास्वामी पेरियार हे त्यांचे नाव, पण या पुस्तकाचे शीर्षक पेरियार व्ही रामास्वामी ठेवून नायकर हा जातीचा नामोल्लेख टाळला आहे. या नावातील पेरियार हे एक संबोधन आले आहे. या पेरियार संबोधनाबद्दल अशी माहिती मिळते ती पुढील प्रमाणे आहे. पेरियार म्हणजे थोर आत्मा होय. पेरियार म्हणजे महात्मा असाही उल्लेख केला जातो. पेरियार भारताच्या केरळ व तमिळनाडू सीमेवरील एक महत्त्वाच्या नदीचे नाव आहे. ही नदी तामिळनाडूतील कुट्टलम जिल्ह्यातील देवीकुलमच्या दक्षिणेस 96 किलोमीटर, शिवगिरीच्या पश्चिम घाटातील डोंगराळ भागातून उगम पावणारी शिवकाशी, एर्नाकुलम, कोट्टयम या जिल्ह्यात वाहत जाते. पुढे ती अरबी समुद्रात मिळते. ही नदी उत्तर पश्चिम या दिशेने वाहते. नदीची लांबी 228 किलोमीटर एवढी आहे. तिचे जलवाहन क्षेत्र खूप मोठे आहे. पेरियार या नदीत केरळ व तमिळनाडू या दोन्ही प्रदेशात अतिशय पवित्र मानले जाते. रामास्वामी यांचे आत्मा व व्यक्तिमत्व पेरियार नदी इतकेच थोर आणि पवित्र म्हणून त्यांना पेरियार या पवित्र व थोर आत्मा या नावाने तामिळी जनता संबोधित करते. म्हणून रामास्वामी यांचे पूर्ण नाव कन्नडातील नायकर, इरोड्यातील महात्मा असे संबोधतात.